नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत खमंग खुसखुशीत असे पौष्टिक असे दुधीचे थालीपीठ। हे थालीपीठ खूप आरोग्यासाठी खूप चांगले आहे। आपण ते आता करूया। इथे मी साहित्य घेतले, दुधी, तर गरम मसाला, तिखट, जिरा पावडर, धना पावडर, जिरे, ओवा, हिंग, हळद आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा केला आहे, मीठ, तीळ घेतलेत, तर कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर, गव्हाचं पीठ पाव वाटी घेतलं, गव्हाचं पीठ कमी घ्यायचं, त्यानंतर डाळीचं पीठ, मक्याचं पीठ, नंतर ज्वारीचं पीठ घेतलं आहे 2 वाटी, अर्धी वाटी तांदळाचं पीठ। आता आपण दुधी किसून घेणार आहोत। दुधी या सालासकट किसून घेते मी, कारण सालामध्ये पण खूप असं पौष्टिक तत्व असतात त्याच्यामध्ये, आणि ह्याची साल पण तुम्ही टेस्ट करून नंतर दुधी पण सालासकट किसा, कारण कधी कधी साल पण अशी कडवट लागते थोडी, आणि दुधी असा कोवळा घ्यायचा जरा, जर जून घेतलात तर त्याच्या मग बियावरून थोड्या काढाव्या लागतात। आता असं आपण किसून घेऊया। तर दुधीचा किस मी इथे परातीमध्ये काढून घेतला आहे। आता दुधीचा किस किसल्यावर लगेच आपण त्याचं पीठ मळायला घ्यायचं, नाहीतर मग दुधीचा किस काळा पडतो। आपण याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया। पहिलं बेसन पीठ टाकते, नंतर हे मक्याचं पीठ टाकते, गव्हाचं पीठ थोडं घ्यायचं, त्यानंतर तांदळाचं पीठ, त्यानंतर हे ज्वारीचं पीठ, मिक्स करूया आपण। हे ज्वारीचं आपल्याला लागलं तर थोडं नंतर घ्यायचं, आपण ह्या किसामध्येच आपण हे भिजवून घेणार आहोत। ह्याला पाणी सुटल्यानंतर त्याच्यात मसाले टाकूया आपण। हे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, त्यानंतर तिखट, गरम मसाला, जिरा पावडर, धना पावडर, हळद, हिंग, नंतर ओवा हातावर जरासं हे करून क्रश करून टाकायचं, चांगला फ्लेवर येतो। त्यानंतर जिरं पण थोडं हे करायचं, त्यानंतर कोथिंबीर आणि कांदा। आपण हे सर्व चांगलं असं मिक्स करूया। लागलं तर थोडंसं पाणी घ्यायचं आपण। हे आता थोडं मी मिक्स करून घेतलं, त्यात मीठ टाकायचं, त्यानंतर थोडंसं तेल टाकणार आहे मी 1 चमचावर। आता हे सगळं आपण मळून घेऊया। हे आपलं बघा आता पीठ हे भिजवून झालं, हे असं सैलसरच ठेवायचं, जास्त घट्ट नाही ठेवायचं। आता आपण हे थालीपीठ थापून घेऊया आपण। आता हे पोलपाटावरून चांगला स्वच्छ असा रुमाल घेतला आहे मी, असं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यावरती, आणि आपण थालीपीठ आता थापून घेऊया। थोडं पातळ करायचं, असं एकदम जाड पण नाही ठेवायचं। त्यावरती आपण आता तीळ टाकून घेणार आहोत। तर होल पाडून घेऊया आपण, चांगले शेकले जातात। पॅन गरम करत ठेवलं आहे मी, त्यात तेल टाकून घेऊया। पहिलं जरा तेल कमी टाकायचं। आता आपण थालीपीठ याच्यावर सोडून घेऊया। आपण या पोलांमध्ये असं तेल सोडून देऊया।
चांगला त्या साईडने आपण खरपूस भाजून घेऊया चांगलं. आपण हे आता पलटी करून घेऊया. ते छान असं एक साईडने खरपूस असं भाजलेलं आहे. तर खालच्या साईडने पण चांगलं असं भाजून घेऊया आपण. चांगलं खालच्या साईडने पण चांगलं असं खरपूस झालं आहे थालीपीठ. आपण हे काढून घेऊया आता. आपले हे तयार झालेले आहेत खमंग खुसखुशीत असे दुधीचे थालीपीठ. हे तुम्ही नक्की रेसिपी करून बघा. लहान मुलांना डब्यात द्यायला पण छान आहे आणि पौष्टिक असे आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.